नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण अ, आपल्या जिओग्राफी या विषयामध्ये BA-SY या वर्गाकरिता जिओग्राफी ऑफ मराठवाड्यातील भूगोल हा विषय आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. आणि यामधला आजचा जो पॉईंट आहे तो आहे मराठवाड्यातील मृदा. तर मित्रांनो, या मराठवाड्यातील मृदा किंवा माती या घटकाचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि याकरता आपल्याला मराठवाड्यातील मृदा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मराठवाड्यातील मृदेचा नकाशा हा आपल्याला बघावा लागतो, तो तयार पण करावा लागतो. तर त्याकरिता हा मराठवाड्यातील मृदा हा याचा नकाशा जो आहे, मॅप जो आहे हा तयार करायचा असेल तर आपल्याला 3 प्रकारे त्या ठिकाणी डाटा आपल्याला भेटू शकतो. एकतर आपण या मराठवाड्यातील विविध जे जिल्हे आहेत ह्या सगळ्या जिल्ह्यांचा आपण एक प्रकारे यामध्ये जे काही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जिल्हे आहे. या 8 जिल्ह्याचे आर्थिक आणि सामाजिक समालोचन याचा मध्ये आपल्याला या संबंधीचा मराठवाड्यातील मृदा या संबंधीचा डेटा मिळू शकतो. परंतु त्यामध्ये कोणत्या ठिकाणी मृदा आहे, कोणती मृदा आहे याचा आपल्याला माहिती आपल्याला घेणे हे थोडे अवघड जाते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की प्रत्येक जिल्ह्याचं जे हँडबुक वगैरे असतं, सेन्सिस हँडबुक वगैरे असेल, तर याच्या आधारावर सुद्धा आपल्याला या मराठवाड्यातील मृदेचा अभ्यास करता येते. परंतु ह्या दोनही जे सोर्स आहेत या सोर्सद्वारे आपल्याला या कोणत्या ठिकाणी कोणती मृदा आहे याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. परंतु आपल्याला जर नकाशा संबंधित माहिती घ्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी गुगलवर जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गुगलवरती आपण बघू शकता या ठिकाणी डिजिटल सॉइल मॅप वर्ल्ड म्हणजे DSMW या ठिकाणी DSMW आपल्याला टाईप करायचं आहे. आणि ही FAO याची युनेस्कोची जे सॉइल मॅप ऑफ द वर्ल्ड हा या ठिकाणी उपलब्ध होतो. याला आपल्याला क्लिक करून डाउनलोड करायचा आहे. आणि हा मॅप आपण डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक तर PDF मध्ये सुद्धा त्याची माहिती उपलब्ध होते. आणि एक वर्ल्ड मॅप जे आहे सॉइलचा वर्ल्ड मॅप सुद्धा सॉइलचा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतो. आणि हे PDF आहे आणि आपल्याला शेप फाईल सुद्धा या ठिकाणी या डिजिटल सॉइल मॅप वर्ल्ड या आधारावर मिळून जाते. हा आपण डाउनलोड करायचा आहे. मी याआधीच डाउनलोड केलेला आहे. त्याला आपण QGIS मध्ये घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी QGIS आपलं जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर या ठिकाणी ओपन करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण त्या मराठवाड्याचा जो काही भाग आहे तर या मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कशा प्रकारे वेगवेगळे सॉइल आहे, सॉइलचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड केल्यानंतर आपल्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण ह्या डेटा जो आहे हा डाउनलोड केला आहे त्याला ती शेप फाईल आपल्या QGIS मध्ये आपल्या घेऊन यायची आहे. या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली आहे आणि ती डाउनलोड केलेली जी शेप फाईल आहे ही शेप फाईल आणि ही PDF या आधारावरती आपल्याला मराठवाड्यात कोणत्या ठिकाणी कोणती सॉइल आहे याचा नकाशा आपल्याला अगदी काही क्षणामध्ये आपल्याला ते तयार करता येते. खूप वेळ लागत नाही. यामध्ये फक्त आपल्याला हा डेटा जो आहे हा डेटा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो DSWM हा जो मॅप आहे ह्या डिजिटल शेप फाईल म्हणून या ठिकाणी उपलब्ध होती. ती DSMW या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करून या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी शेप फाईल आहे ही शेप फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण वर्ल्डमध्ये कोणत्या प्रकारची सॉइल आहे या संबंधीची पूर्ण माहिती भेटते. या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही आपल्याला आपला जो मराठवाडा आहे मराठवाड्याच्या या ठिकाणी हा मराठवाडा आहे आणि हे वेगवेगळ्या सगळ्या स्वरूपाची सॉइल या ठिकाणी दिसते. याला आपण कॅटेगराईज करायचं आहे. या ठिकाणी DSMW वर क्लिक करायचं आहे.
प्रॉपर्टीजमध्ये जात आहे आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर याला आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे. या ठिकाणी आपण सिम्बॉल याला कॅटेगराईज करताना आपल्याला या ठिकाणी एक लक्षात TOMSY या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या आधारावरती क्लासिफाय करायचं आहे. हे क्लासिफाय झालेलं आहे. याला ओके करायचं आहे. या प्रकारे ही वर्ड पूर्ण माहिती सॉईलची माहिती आपल्याला मिळून जाते. आपण फक्त ह्या मराठवाड्याच्या संबंधित सॉईल मॅप पाहिजे. यामुळे आपल्याला वेक्टर या ठिकाणी जायचं आहे आणि जिओ प्रोसेसिंग टूल यामध्ये क्लिक घ्यायचा आहे आणि क्लिक घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या पहिला जो इनपुट लेअर आहे DSMWS पाहिजे आणि वर लेअर जे आहे या ठिकाणी आपल्याला मराठवाडा हे पाहिजे आणि याला आपल्याला सेव्ह सुद्धा करता येईल. तुम्ही क्लिक करून सेव्ह करू शकता. याला रन करायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मराठवाड्यासंबंधित सॉईल या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. याला सुद्धा आपण या ठिकाणी कॅटेगराईज करून घ्यायचं आहे आणि सिम्बॉल कॅटेगराईज याला सुद्धा DOM सॉईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लासिफाय करायचं आहे. याला आपल्याला आवश्यकता नाही. या एवढ्या आधार 1 2 3 4 आणि 5 या 5 प्रकारची सॉईल या ठिकाणी आपल्याला दिसते. या प्रकारे आपण अगदी काही वेळेतच हा सगळा मॅप आपण या ठिकाणी तयार करू शकतो. याला आपण नाव सुद्धा आपण देऊ शकतो. कोणत्या ठिकाणी कोणती सॉईल आहे ही आपल्याला या ठिकाणी लगेच माहिती मिळून जाते. सॉईलचे जे नेम आहे हा सुद्धा DOSY सॉईल या आधारावरती द्यायचा आहे. हे बघू शकता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी BV त्यानंतर VC या प्रकारच्या ज्या 5 प्रकारचे LC ही ब्ल्यू कलरची त्यानंतर या ठिकाणी WR आणि 1 2 3 4 5 प्रकारचे या ठिकाणी सॉईल आपल्याला दिसून येते आणि या सॉईलचं जे नाव आहे BV तर या PDF मध्ये जो मॅप आपल्याला डाउनलोड केला आहे तर या ठिकाणी BV व्हर्टिकल कॅम्बिसाइल ही म्हणून आपल्याला ही मृदा आपल्याला दिसून येते. ही मृदेचं लॉंग फॉर्म या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे हा आपण या ठिकाणी नकाशा जो आहे सॉईलचा मॅप आपण तयार करू शकतो आणि या आधारावरती मराठवाड्यात कोणती मृदा कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती घेऊ शकतो. पुढच्या लेक्चरमध्ये या सगळ्यांचा लॉंग फॉर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि याला कलर वगैरे आणि मॅप कसे प्रकारे तयार करायचा याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. मला अपेक्षित आहे की आपल्याला हा लेक्चर समजलं असेल. धन्यवाद.